जय शिवराय मंडळी, आज आपण लोहगड किल्ल्यावर आलो आहोत। महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान असणारा हा किल्ला आहे। 14व्या शतकामध्ये लोहतमिया घराण्याच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता आणि म्हणूनच या किल्ल्याला लोहगड असं नाव देण्यात आलं। नंतरच्या काळामध्ये अनेक साम्राज्यांनी या ठिकाणी राज्य केलं। त्यामध्ये यादव साम्राज्य असेल, निजामशाह असेल, आदिलशाह असेल, असे अनेक साम्राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे। लोहगडच्या ऐतिहासिक वारशामधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला, परंतु नंतर 1665 मध्ये पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला शिवरायांना मोगलांच्या ताब्यात द्यावा लागला। परंतु नंतरच्या काळात 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि नंतर सुरतेची लूट केली आणि जमवलेली सर्व संपत्ती ही लोहगडावर आणून ठेवली। असा सुंदर असा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा किल्ला आहे। महाराष्ट्राच्या तरुणाईला विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन सय्यारा बघण्यापेक्षा एकदा लोहगडावर नक्की या।